नमस्कार मित्रांनो, तर मी तुम्हाला सांगणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीची महान कथा। ही कथा तुम्ही सर्वजण मनपूर्वक ध्यान देऊन ऐका, कारण भगवान पुराणात सांगितले आहे, जो कोणी कृष्ण जन्माची ही कथा पूर्ण श्रद्धेने ऐकतो त्याची पूर्वजन्माची पापे नष्ट होऊन जातात आणि त्यांना श्रीहरी विष्णूची कृपा प्राप्त होते। चला तर मग मी श्रीकृष्णाच्या कथेला सुरुवात करते। मित्रांनो, दुपार युगातली मथुरा नगरीत कंस नावाचा राजा राज्य करत होता। कंसाने आपल्या वडिलांना सत्तेतून हटवून स्वतःची मनमानी करत होता। तरी देखील आपल्या बहिणीवर म्हणजे देवकीवर त्याचे खूप प्रेम होते। देवकीचे लग्न एका सत्यव्रती पुरुष वसुदेव यांच्या बरोबर अगदी थाटामाटात लावले गेले आणि स्वतः आपल्या बहिणीला म्हणजे देवकीला आपल्या सजवलेल्या रथात बसून जात असताना अचानक आकाशातून विजेचा गडगडाट होऊन आकाशवाणी झाली। ती आकाशवाणी अशी होती, हे कंस, देवकीचा 8वा पुत्र तुझा काळ बनून जन्म घेईन। तुझ्या बहिणीच्या 8व्या पुत्राच्या हातूनच तुझा विनाश निश्चित आहे। हे ऐकताच कंस जाग्यावर थबकला आणि अचानक त्याने आपली तलवार काढून म्हणाला, देवकीचा 8वा पुत्र माझ्या मृत्यूचं कारण बनणार असेल तर मग मी देवकीला आत्ताच ठार करतो। आणि आपल्या बहिणीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या कंसाने आपल्या बहिणीला ठार मारणार तेवढ्यात वसुदेवाने आपले मस्तक कंसाच्या पायावर ठेवले आणि म्हणाले, देवकीचा यात काहीच गुन्हा नाही। तुम्हाला जर असे वाटत असेल तर माझे आणि देवकीचे अपत्य तुमच्या स्वाधीन करीन। त्यांच्या मुलाच्या बाबतीत आम्ही तुम्हाला काही विरोध करणार नाही, पण देवकीला असे मारू नका। वासुदेवाच्या शब्दात सत्य होते हे कंसाला कळाले। कंस थोडा शांत झाला आणि म्हणाला, हे वसुदेवा, मला दिलेले वचन जर नाही पाळले तर देवकी सोबत तुलाही प्राणाला मुकावं लागेल, हे लक्षात असू दे। कंस खूपच निर्दयी झाला होता। त्यावेळेस आपल्या अंगरक्षकाला सांगितले, वसुदेव आणि देवकी यांना कारागृहात डांबून ठेवावे। लग्नाचा सोहळा पाहता पाहता कारागृहात बंद झाला आणि त्या कोठडीत देवकी आणि वसुदेव यांची कथा सुरू झाली। त्या दिवसापासून देवकी आणि वसुदेव यांचा संसार त्या काळ्या कोठडीतच बंदिस्त झाला। दिवसेंदिवस कंसाचा छळ वाढतच होता। वसुदेव आणि देवकी एक एक दिवस पुढे ढकलत होते, पण एकमेकांना धीर देत होते आणि काही दिवसातच देवकीच्या पहिल्या बाळाचा जन्म झाला। त्यांना खूपच आनंद झाला, पण तो आनंद जास्त वेळ नाही हे त्यांना माहीत होते। पहिल्या बाळाचा जन्म झाला हे कळताच कंस वेड्यासारखा कारागृहाकडे आला, पण देवकीला असे वाटत होते की कंस पहिल्या बाळाला मारणार नाही, कारण आकाशवाणी ही 8व्या बाळाची होती। पण कंस आला आणि म्हणाला, देवकी आण त्या बाळाला। पण देवकीच्या काळजाचा तुकडा तिचं पहिलं बाळ तिच्या समोर त्या कंसाने मारण्यासाठी घेऊन गेला। पण असे त्या क्रूर कंसाने देवकी आणि वसुदेव यांचे 6 बाळांना ठार मारले। प्रत्येक वेळी देवकी कंसाच्या पाया पडत होती, पण काही ऐकेल तो कंस कसला। असेच काही दिवसांनी देवकीला 7वा गर्भ राहिला आणि तो गर्भ पोटातच नाहीसा झाला। पण तो गर्भ देवाच्या विचाराने योग मायाने तो गर्भ गुप्तरित्या वासुदेवाच्या दुसऱ्या पत्नी म्हणजे रोहिणी यांना तो दिला। काही महिन्यांनी रोहिणीने त्या तेजस्वी बालकाला जन्म दिला। त्या बाळाला पुढे बलराम म्हणून ओळखलं गेलं। या गोष्टीची देवकी आणि वसुदेवांना कुठलीच कल्पना नव्हती। आत्ता देवकी 8व्या बाळाला जन्म देणार होती। आत्ता कंसाने पहारा अधिक कडक केला होता। देवकी आणि वसुदेव यांचं 8वं बाळ जन्माला येणार होतं। कंसाची तर झोपच उडाली होती। त्याच्या मनात एकच चिंता होती, देवकी 8वा पुत्र माझा खरोखरच विनाश करणार का। इकडे देवकीने देवाला साकडं घालायला सुरुवात केली होती, हे देवा, आत्ता तरी आमच्या बाळाचे रक्षण कर। रात्रंदिवस देवकी देवांना प्रार्थना करत होती। वसुदेव सुद्धा देवकीला धीर देत होते। अखेर तो दिवस उजाडला। श्रावण महिन्याच्या कृष्ण अष्टमीची ती रात्र होती। आकाशात काळे काळे ढग आले होते, विजा कडकडत होत्या आणि मुसळधार पाऊस पडत होता। रात्री काळोख झाला होता आणि पहारेकरांच्या डोळ्यावर अचानक झोप आली। आणि काय, देवकीने सुंदर गोंडस अशा बाळाला जन्म दिला होता। देवाने जन्म घेतला होता। मग काय झालं की चमत्कार। सगळे कडी कुलप अचानक उघडली गेली आणि वसुदेवांच्या हातातल्या बेड्याही गळून पडल्या। बाळाच्या तेजाने वसुदेव आणि देवकी त्यांचे डोळे दिपून गेले होते। देवकी डोळे मिटवून परमेश्वराचे आभार मानले आणि मग सांगितले, बाळाला मथुरेला घेऊन जा। एका टोपलीत बाळाला घेऊन वसुदेवाने निघाले। रात्र झाली होती, पाऊस कायम चालू होता।
यमुना नदीला पूर आला होता. वसुदेवांच्या पुढे प्रश्न होता, यमुना नदी पार करून पुढे जायचं कसं? पण बाळाला घेऊन धीराने ते पाऊल पुढे टाकत होते. तो चमत्कार झाला आणि शेषनागाने आपला फणा काढून श्रीकृष्णाच्या डोक्यावर छत्री सारखा धरला. पण पुराचा जोर कायम होता आणि जादू घडली. तसंच झालं. यमुना नदीने श्रीकृष्णाच्या पायाचं दर्शन घेतलं आणि पूर पूर्ण ओसरला आणि अखेर वसुदेव यमुना नदीचा पूर ओलांडून गोकुळात पोहोचले. रात्र अजून सरली नव्हती. गोकुळगाव गाढ झोपले होते. वसुदेवाने नंदबाबाच्या घरी गेले. सगळे झोपेत होते. आश्चर्य म्हणजे घराचे दरवाजे चक्क उघडे होते. देवांची लीला. आणि यशोदा मातेच्या जवळ एक नवजात कन्या शांतपणे झोपली होती. वसुदेवाने हलकेच आपल्या बाळाला म्हणजे श्रीकृष्णाला टोपलीतून काढून यशोदा मातेच्या जवळ ठेवले आणि ती मुलगी घेऊन वसुदेव देवकीकडे आले. पहाट झाली होती. वसुदेवांनी ती मुलगी देवकीकडे दिली. देवकीने तिला घट्ट मिठीत घेतले आणि बाळ रडायला लागले. तसं पहारेकरी जागे झाले व कंस सांगायला गेले, कंस महाराज, देवकीच्या 8व्या बाळाचा जन्म झाला आहे. कंसाने क्षणाचाही वेळ न घालवता कारागृहाकडे धाव घेतली आणि देवकीच्या हातातलं बाळ घेतलं. आणि आश्चर्य म्हणजे ती मुलगी होती. तो म्हणाला मुलगी. तो क्षणभर गोंधळून गेला. देवकीने कंसला सांगितले, दादा, हे बाळ निष्पाप आहे. पण तो ऐकत नव्हता. त्याला फक्त आकाशवाणी झालेली आठवत होती. तो म्हणाला, मुलगा असो वा मुलगी, कोणाला जिवंत सोडणार नाही. आणि कंसाने देवकीच्या हातातून ते बाळ घेतले आणि खाली आपटणार तोच ती मुलगी उंच आकाशात उडाली. क्षणात त्या बालिकेचे रूपांतर दिव्य तेजस्वी देवीच्या रूपात झालं आणि देवीची आकाशवाणी झाली, अरे मूर्खा कंस, तू काय मारणार? तुला मारणारा गोकुळात वाढतोय आणि लवकरच तुला तुझ्या पापाची शिक्षा मिळेल. आणि ती देवी अदृश्य झाली आणि देवकीचा 8वा पुत्र जिवंत राहिला, म्हणजेच आपले श्रीकृष्ण भगवान. आणि श्रीकृष्ण भगवान यांनी कंसाचा अंत केला. अंधारामागून प्रकाश जिंकतोच. आजही करोडो भक्ताच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीची कहाणी ऐकून भावनीय होतात. ही कथा भक्ताचा विजयाची पूर्ण तत्वाला नेणारी आहे. बोला भगवान श्रीकृष्ण महाराज की जय. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा.